हे ऐका ना, त्या आद्याने दादाला पटवलं असेल ना, नाहीतर पाणीपुरी फक्त आपणच मिळेल, आपल्याला काहीच नाही. अरे पण दादा आहे कुठे? ते पंचांग बघून ग्रहतारे जुळवत आहेत. आदितीच्या पत्रिकेचा अभ्यास चालू आहे. आता अजून किती वेळ चालणार कोणास ठाऊक. मला जर आता पाणीपुरी मिळाली नाही ना तर मी मरीन. मेलास तरी चालेल, पण पाणीपुरी फक्त आपण मिळणार, समजलं? आणि हे काय, हे एवढं सामान कशाला? आप्पा फार तर 8 पाणीपुऱ्या खातील. नाही, सगळ्यांसाठीच होईल ना, थोडी थोडी खायला. आपल्या सगळ्यांसाठी? म्हणजे तुम्ही माझं ऐकायचं नाही असं ठरवलंय? ठीक आहे, तुम्ही खा तुम्हाला पाहिजे तर पाणीपुरी, पण मला काही ह्याच्यात धरू नका. मी असलं काही पाणीपुरी फेडीपुरी खाणार नाही, आधीच सांगतो. अरे काय बंधू, तू एवढा भारी आहे, सगळ्या जगाला पटवतोस, दादाला पटवून दाखव ना. ते जमदग्नीचा राग माहिती आहे ना, बघितलंयस ना आता. अरे आता उगाच त्याला डिवचू नका. छे, त्याला कशाला डिवचू, मला सुखाने पाणीपुरी खायची आहे. मला नाही, आपल्याला. हा आपल्याला. आणि दादा काय म्हणालाय, तुम्हाला जे करायचंय ते करा. मग दादा नाही तोपर्यंत आपण 3-4 पाणीपुरी खाऊन घेऊ ना. तो इकडे आला तर आपल्याला काही जमणार नाही. मस्त आयडिया. चला पुऱ्या. पुऱ्या कुठे? कुठे पुऱ्या? कुठे ठेवल्या? पुऱ्या मी विसरलोय. ए पिंट्या, तुला एक काम सांगितलं ते जमलं नाही. खा आता रगडा. अरे पण आप्पांचं काय करणार? कपाळ मोक्ष करतील ते तुझा. मी पटकन घेऊन येऊ का पुऱ्या? मी आणतो. एक काम धड करत नाही. हॅलो. आधी अरे जाम लोचा झालाय माहितीये. आता काय केलंस? अरे मला ते शेव आणि पुऱ्या आणायला सांगितलं होतं ना पाणीपुरीसाठी, मग ते मी विसरलोय. मला जाम ओरडा बसतोय. पुराण्याची जबाबदारी तुझी होती, मग तू का नाही आणल्यास? अरे ते जरा गाडी आली होती का कुठली रिपेअरिंगला? ट्रान्झिस्टर दुरुस्त करत बसलो होतो. त्या गजानन स्टोअरवालीचा? पिंट्या मामा तू पण ना. तूच माझा आता कैवारी आहेस बाबा, तूच तारणहार. बघ ना काहीतरी आद्या. हा ठीक आहे ठीक आहे, आणतो. पण तुम्ही घरी पाणीपुरी बनवून खाता? हो. तुम्ही नाही खात? अरे खाऊन बघा कधीतरी, मऊज असते मऊज. अरे पाणीपुरी खाल्ली आहे मी, पण ना आम्ही जनरली 5 स्टार मधली मिनरल वॉटर पाणीपुरी खाल्ली आहे, आणि ती एवढी काही ग्रेट नसते. तुमच्या त्या 5 स्टार हॉटेल मधलं ना काहीच ग्रेट नसतं. एकतर तुम्ही त्या बर्गर पिझ्झा खाणार ते असं काट्या चमच्यानी, पाणीपुरी कसं हाताने खायची असते. असं आता बोलूनही माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आज मज्जा येणार आहे घरी. मी तर बर्गर खाणं पण सोडलं. का? अरे तो एक वेगळाच किस्सा आहे. म्हणजे काय झालं होतं ना, एकदा मला बर्गर खायचा होता, तर एका घासात खायचा होता. म्हणजे मी मोठा आ केला आणि माझा जबडा अडकला. जबडा अडकला म्हणजे कशात? आता पाणीपुरी असते की नाही, पाणीपुरी, तर आता पाणीपुरी खायला मी केवढा मोठा आ करीन, तर आ राईट. आता इमॅजिन अ बर्गर, तो मला अख्खा खायचा होता, तर मी मोठा आ केला होता आणि आ मग अरे मग काय, मला काही बोलता येत नव्हतं, असं आ करून अडकून राहिलं होतं सगळं. कोणाला बोलवता येत नव्हतं, हाका मारता येत नव्हत्या, घाबरले होते मी जाम. बापरे. आता हे सगळं सांगताना हसू येत आहे मला, पण तेव्हा खूप घाबरले होते, भयानक होतं. बापरे. 1 मिनिट, पण मग जबडा सुटला कसा? म्हणजे अजूनही तू असं कसं नाही तुझं? माझ्याकडे एक ट्रिक आहे त्यासाठी, सांगेन कधीतरी. सांग सर. हे आमच्या पाणीपुरीचं असं नसतं बरं, ती अगदी छोटीशी असते, आणि मुळात घरी सगळ्यांबरोबर बसून खाण्यात त्याची मजा असते. हा, दादा मामाला पटवणं थोडासा टास्क असतो, पण मी कोणालाही पटवू शकतो. असं? सो घरी एकदा पाणीपुरी करून बघा. ओके चल. आणि तेव्हा मी बर्गर खाण्याचं सोडलं, आणि आता तुझं माऊ पाणीपुऱ्यांचं नाव घेतल्यानंतर मला इच्छा झाली खूप, पण मला चांगली पाणीपुरी खायची मस्त. अगं इथे काय पाणीपुरीचं दुकान, त्याच्याकडे असेल पुऱ्या. मी घेऊन येते.
तू नको जाऊस, तुझी आरे रवी इथं नकोय, मी आणतो. तू थांब इथेच. हाय भैयाजी, मला न पाणीपुरीच्या पुऱ्या हव्या होत्या फक्त. 20 रुपया प्लेट. चलो चलो जल्दी बोलो कितना चाहिए. नाही नाही, अख्खी प्लेट नकोय मला, फक्त पुऱ्या हव्या. असं पॅकेट आहे ना असं. वैसे नहीं देते, पूरा प्लेट लेना पड़ेगा. भैयाजी अहो, बाकी सगळी दुकानं बंद झाली होती आणि मला खूप गरज आहे, प्लीज द्या ना. अरे नहीं बोला ना, जाने दो हमें. काय रे, काय झालं? नाही मिळाल्या पुऱ्या? अगं तो अशा नुसत्या पुऱ्या देतच नाहीये, म्हणजे प्लेट घ्या म्हणतोय आणि 20 रुपये पर प्लेट लावतोय. अरे मग घ्यायची ना पूर्ण प्लेट, म्हणजे बाकी सामान बाजूला काढून ठेवायचं आणि फक्त पुऱ्या वापरायच्या. सिम्पल. वेडी आहेस का? केवढं महाग पडेल ते, आणि केवढं सामान वाया जाईल. नाही, त्यापेक्षा नको. अच्छा, म्हणजे तुला फक्त पुऱ्या हव्या आहेत का? हो. मी आणून दिल्या तर? मला नाही जमलं, तुला जमेल? तू जसं पोलिसांना पटवलंस तसं यांना पटवता येईलच असं नाही. पाणीपुरी सारख्या ठिकाणी माझ्यासारख्या मुलीची गरज असते. अगं नाही ऐकत आहे तो. तू थांब इथेच, मी आलेच. दादा. आप क्या है, पानीपुरी का पूरी नहीं बेचते हम. हो माहितीये मला ते, पण तुम्हाला नाही गंमत सांगते. तो आहे ना तो तो तिकडे उभा आहे, तो माझा नवरा. आणि खरं तर काम माझंच होतं. आणि तुम्हाला सुद्धा जर का अगदी खरं खरं कारण कळलं ना, तर तुम्ही पण नाही नाही म्हणणार. देखो तुम कुछ भी कहो, हम सिर्फ पूरी नहीं बेचते. दादा ऐका ना, आमच्या लग्नाला ना 2 वर्ष झाली. आता ना मला डोहाळे लागले. पानीपुरी खाने का बहुत मन कर रहा है. नहीं मुझे नहीं, मेरे बच्चे को. आणि माझा नवरा आहे ना, तो माझी खूप खूप काळजी घेतो. बाहेरचं काही काही खाऊ देत नाही तो. म्हणून मग घरीच केला पाणीपुरीचा बेत. पण आता पुऱ्याच नसतील तर कशी करणार पाणीपुरी? अरे बहना, पहले कहा होता तो हम पूरी दे देते. थँक्यू दादा. लो ये लो. थँक्यू दादा. पैसे? अरे दीदी, बहन से कोई पैसा लेता है क्या? नमस्कार करते इथूनच. अहो इकडे या. अरे जिजाजी, काय ते? पाया पडा ना. पाणीपुरी हवी आहे ना? अगं पण पाया पडा ना मग. भगवान तुम दोनों की रक्षा करे. दूधो नाहो पूतो पलो, तुम दोनों की जोड़ी सलामत रहे. तुम दोनों का बेटा कृष्ण कन्हैया जैसा हो. बिलकुल. अगं हे हे काय घडलं? हा, तू का असतीस? आणि तुम्हाला त्याच्या पाया का पडायला लावलंस? तुला फुकटात पुऱ्या मिळाल्या ना, मग पाया पडल्याचं काही बिघडलं का? एक मिनिट, तू नक्की काय केलंस? तो आपल्याला नवरा बायको समजत होता. का? अरे हा काय मुद्दा आहे लोकांचा? अरे एक मुलगा एक मुलगी काय फक्त मित्र नाही असू शकत का? हे ऍक्सेप्ट का नाही करत आपली सोसायटी? यावेळेला मीच ऍक्च्युली तो घोळ घातलाय. म्हणजे मी त्याला सांगितलं की आपण दोघं नवरा बायकोत, आणि मला डोहाळे लागलेत पाणीपुरीचे. चल. काय खतरनाक आहे सगळं तू. नाही ना, नाही ना. अरे ब्लॉक कर ना. अरे खाली कुठे आहे? कुठे? तिकडे होतीस तेव्हा लगेच गाडी उघडायची ना, हात बसलो असतो ना आपण. गाडी उघडल्यावर ते बीप बीप पाचलं असतं आणि कळलं असतं ना तिला. आता आपलं बीबी सईची गाडी. आतमध्ये तर नाहीये.
एक मिनिट, मी तिच्यापासून लपतोय कारण ती पकाऊ आहे. तू का लपतीयस? तुझी मैत्रीण आहे ती. ऍक्च्युली तिने मला एक काम सांगितलं होतं, ते मी केलं नाही म्हणून मी लपतीये. कसलं काम? ते काय करायचंय, आपण इथनं काय करायचं, कसं सटकायचं बघूया ना. हे सई सई प्लीज, तिला कटव नको प्लीज प्लीज प्लीज, कटव ना. आणखी एकदा. ए, भाव कसला खातेस ग? प्लीज कर ना. एवढं एवढं काय? माझ्यामुळे वाचतोयस तू, हे लक्षात ठेव. हे लगेच माझू नकोस बरं का. माझं मी समर्थ आहे बरं का बघून गेला. ओके, मग बघ तुझं तूच. नको नको जाऊ दे, काही फार पकवेल का ते. प्लीज प्लीज, आता काय पाया पडू का? कुठे तुझे पाय? ओके ओके, तू एक काम कर, तू इथनं सटक, मी बघते. जा, जा, जा. सई, तू कुठे होतीस? अगं मी इथेच आहे. मला ना आता आधींसारखं कोणीतरी दिसलं. आदित्य? हा, म्हणजे आत्ता तिकडून गेले असं वाटलं, माहितीये. अगं भास होत असेल तुला. हा, तसं असेल कदाचित. ए, पण तू इकडे काय करतेस? मी तुझ्यासाठीच आले होते इथे. माझ्यासाठी? हो. अगं मी म्हटलं इथे येऊन बघावं आदित्य इथे कुठे आसपास दिसतोय का, म्हणजे तुझं काम करता येईल ना. ई सई, पाणीपुरीच्या पुऱ्या. आज आम्ही घरी पाणीपुरी करणार आहोत. वाव, मस्त यार. हो ना. बरं चल, मी निघते, घरी पाणीपुरी करायची आहे ना. हा चल, भेटू आपण. बाय बाय. फोन करते. बाय बाय बाय. त्या पुऱ्यांचं काय करू? आता पुऱ्याच नाही तर करायचं काय? एक काम धड करता येत नाही. अशी दिवसभर काय काम असतात रे तुला? साध्या पुऱ्या घेऊन येता येत नाही? अरे वा, आज पुरीचा बेत आहे वाटतं. श्रीखंडपुरी की आमरसपुरी? ओ आप्पा, अहो काहीतरी काय बोलताय? तुम्हीच म्हटलं ना तुम्हाला पाणीपुरी खायची आहे. मी म्हणालो हे पाणीपुरी सारखं अरबट सरबट मी खात नसतो. बघितलं, त्याला नाही खायची पाणीपुरी. तुमच्या जिभेचे चोचलेत सगळे, आणि पुऱ्या नाही येत, एवढा सगळा घाट घातलाय कशाला? ठीक आहे, ते सगळं भाजीमध्ये वापरूया आता. आणि पाणीपुरी आणायची आयडिया कोणाची? पिंट्या. पाणीपुरी? अरे मला हवी आहे पाणीपुरी. कधी देणार? की मला उपाशी मारणार? कुठे आहेत पुऱ्या? कुठे आहेत? आपण उपाशी ठेवायचंय का? आधी 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 येताना आणतो बोलला. तू तुझं काम आदित्यला सांगितलंस? तो दिवसभर तिकडे ऑफिसमध्ये काम करणार आणि येताना तुझं काम करायचं? नाही, एकदाच असं झालं, परत काय असं होणार नाही ना. एक तर आधी म्हणजे मेणापेक्षा मऊ. याने त्याला फोन केला आणि तो बिचारा वितळून गेला. काय बघतोय? देऊ का? नाही, बरोबर आहे तुझं. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. ए अरे जाऊ दे ना दादा, काय झालं ना आता. तो आदित्य येईपर्यंत तू कोंबडा करून उभा राहा. कोंबडा? उभा राहा. कोंबडा कर. आधी रे बाबा लवकर. कोंबडा. अच्छा, खो खो खेळतोय? लहानपणी मी चॅम्पियन होतो खो खोचा. वा, पिंट्या कोंबडा. काय चाललंय? आधी आला पुऱ्या कुठे? अरे पुऱ्या कुठे आहेत? ही शपथ, पुऱ्या विसरलो रे. आज पाणीपुरी मिळेल असं वाटत नाही मला. अरे वा, मिळणार ना, आणतो मी. हा, तू कोंबडा होता पर्यंत. हॅलो, माझ्या पुऱ्या राहिल्यात का ग तुझ्यापाशी? पुऱ्या? हा, म्हणजे खूप लांब गेली नसलीस तर आणून दे ना परत. तुझं तू बघ, माझ्या वाचून अडत नाही ना तुझं. अगं हा, जा बाजारात, बाहेर पड, बघ जमतंय का ते. नाहीतर त्या पाणीपुरीवाल्या भैयांकडे जा, त्यांना सांग तुझ्या बायकोला डोहाळे लागले. तुला काय सगळंच जमतं. हे बघ सई, पुरीवाला पुरी ले लो. हे घे. तू तुझं
तुझे उपकार मी कसे फेडू? पाणीपुरी खिलव. हं? चल. आतमध्ये तुझ्या मामांबरोबर चालणार आहे तुला? हं? नाही. जा मग आत. थँक्स. वेलकम. अरे एवढ्या पुऱ्या कुणी दिल्या? साई बिराजदार मित्र माझा त्यांनी दिल्या. हो मग त्याला बोलव ना आपल्या घरी. थांब मी बोलव. अरे हो हो अरे असं कसं अरे बोलूच ना आपण त्याला फक्त पुढच्या वेळेस बोलूयात. अरे नाही आता एवढ्या पुऱ्या दिल्या 2-4 पुऱ्या खाऊनच गेला असता. हा चल अरे, तो घरी पोचला असेल त्याच्या. नाही तू त्याला फोन कर. अरे हो अरे पिंट्या मामाला किती भूक लागली तुला माहिती आहे ना. चल अरे, चल पण चल 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 चल. साई बिराजदार. ढांटडाण. हो आल्या. हे आधी थँक्यू. तुमची थेर चालू दे, मी दहीभातच खाईन. दादा मामा अरे ये ना खा एखादी पुरी. एवढं काय? नाही म्हणजे नाही. बर पुरी नको. नुसतं पाणी पितोस का? असं जलजिरासारखं वाटेल. इकडे नाही नको. तुम्हाला जे करायचंय ना ते करा, मी तुमच्यामध्ये नाही. हा अरे झाली की नाही तयारी? अजून किती वेळ लावणार? अहो झालं ना हे काय अरे आधी हो हो अप्पांची पहिली पुरी मी बनवणार. हा हे घ्या अप्पा. तुटा. अरे पिंट्या जरा सावकाश दमाने घे. अरे आत्ता तर सुरुवात केली, अजून काहीच नाही. ही सुरुवात आहे, मग शेवट काय असेल? खगरास सगळं. हे आधीला पहिली पाणीपुरी मी भरवतो. हे घ्या आधी. आणि ही माझ्याकडून. माझ्याकडून ही पुरी तुटली. दादा मामा रे ये ना खायला. नाही नको. बर मी म्हणलं तसं नुसतं पाणी पी. ये ना पाणी तरी पी. ये पी. ठीक आहे, तू आग्रह करतोस म्हणून सर तिकडे पिंट्या. ठीक आहे, तर तू म्हणतोस तर थोडस पाणी पितो. हे दादा एखादी पुरी खा ना. नको, फक्त पाणी. अरे दादा साहित्य घरातलंच आहे काय आधी. हो ए दादा मामा प्लीज माझ्यासाठी. ठीक आहे, आता आदित्य म्हणतोय म्हणून 1-2 पुऱ्या खाईन मी. हा आणि पिंट्या ही पाणीपुरी खायची स्पर्धा नाहीये. स्पर्धा असते ना तर मी जिंकलो असतो रे, पण नको. दादा घाबरतो मला. माझ्या पुढे जिंकणंच शक्य नाही कोणी. खरं बोलतोय. नक्की हरशील तू. मोहन स्पर्धा. चला स्पर्धा सुरू. पिंट्या मामा वर्सेस दादा मामा. लावून जाऊ. रंगायला लागलाय. प्रत्येक पुरीनी रंगत वाढत चाललेली आहे. दोन्ही स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वाहतोय. कम ऑन. हरतोय ना म्हणून घाबरलाय, नाटक करतोय. काय झालं? जॉ लॉक झाला? अरे असा कसा अडकेल? आणि होतो की. कोणाचा झाला होता? सईचा. साईचा. साई बिराजदार, साई प्रसाद बिराजदार माझा मित्र. नोट्स असाच झालेला लॉक. मारलं